नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओनली खाकी या आपल्या एज्युकेशनल मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पंचायत राजवर 26 प्रश्न बघणार आहोत। अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, म्हणजे त्यांना पण या व्हिडिओचा फायदा घेता येईल। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न आहे, पंचायत राज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्रामपंचायत। नेक्स्ट आहे, खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण असतो? जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुख्य कार्यकारी अधिकारी। नेक्स्ट आहे ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सरपंच। ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवतो। चौथा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण किती सदस्य असतात? किती सदस्य असतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8 सदस्य असतात। पाचवा प्रश्न आहे, गावातील अतिक्रमण हटवण्यासाठी कोण नोटिसा बजावतो? कोण नोटिसा बजावतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ग्रामसेवक। गावातील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामसेवक नोटीस बजावतो। मित्रांनो, हे सगळे प्रश्न लक्षात राहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ परत रिपीट बघू शकता किंवा यावरती नोट्स काढा। नेक्स्ट आहे, 6वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्रिस्तरीय। महाराष्ट्रातील पंचायत राज ही त्रिस्तरीय आहे। नेक्स्ट आहे, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? कधी सुरू झाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 मे 1962। नेक्स्ट आहे, ग्रामपंचायत सदस्यांची संख्या डॅश डॅश निश्चित ठरवतात। कोण ठरवतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जिल्हाधिकारी। 9वा प्रश्न आहे, देशात जवाहर रोजगार योजना कोणत्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत सुरू झाली? कोणते पंतप्रधान होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजीव गांधी। 10वा प्रश्न आहे, पंचायत पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला। या पद्धतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते? तर दुसरं राज्य कोणतं आहे? तर दुसरं राज्य आहे पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश। नेक्स्ट आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1958। 12वा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा कार्यकाल डॅश डॅश असतो। एकदम सोपं उत्तर आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 वर्ष। 13वा प्रश्न आहे मित्रांनो, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती वर्षे असावे लागते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21 वर्ष। 21 वर्ष वय असावे लागते। 14वा प्रश्न आहे, डॅश डॅश हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो। कोण पदसिद्ध सचिव असतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गटविकास अधिकारी। 15वा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पास पंचायत समितीने किती दिवसात मंजुरी देणे आवश्यक आहे? किती दिवसात मंजुरी देणे आवश्यक आहे? प्रश्न समजला नसेल तर परत सांगते, ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पास पंचायत समितीने किती दिवसात मंजुरी देणे आवश्यक आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2 महिने। नेक्स्ट आहे 16वा प्रश्न, महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आल्या?
कधी अस्तित्वात आल्या? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 मे 1962. नेक्स्ट आहे, पुढीलपैकी कोणती संस्था स्थानिक संस्था नाही? कोणती संस्था ही स्थानिक संस्था नाही आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, या सर्व संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. पंचायत समिती, नगरपंचायत आणि कटक मंडळ. तर या स्थानिक संस्था नाही आहेत, तर कोणत्या आहेत? स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. प्रश्न क्रमांक 18, ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते? ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गावातील सर्व प्रौढ मतदार. नेक्स्ट आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? कोणत्या विषयाशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ग्रामसभेच्या बैठकी. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे ग्रामसभेच्या बैठकी या विषयाशी संबंधित आहे. प्रश्न 20, यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे मित्रांनो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशीलतेचे मूल्यांकन. तर विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यावर समजते माझी मेहनत कामी येते, त्यामुळे या व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा, त्यामुळे या व्हिडिओचा फायदा त्यांना पण घेता येईल. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21, सरपंचास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो? कोणाला सादर करायचा असतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सभापती पंचायत समिती. नेक्स्ट आहे, इसवी सन 1957 मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समिती डॅश डॅश. तर काय उत्तर असणार आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केली. इसवी सन 1957 मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केली. मित्रांनो, तुम्हाला ग्रामपंचायत विषयी अजून प्रश्न पाहिजे असतील तर कमेंटमध्ये तसं सांगा, म्हणजे मी या विषयासंबंधित मी प्लेलिस्ट बनवते, तसं मला कमेंट करून सांगा. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23, सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस डॅश डॅश समितीने केली. कोणत्या समितीने केली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, PB पाटील समिती. पुढचा प्रश्न आहे, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या डॅश डॅश एवढी असते. केवढी असते? तर 7 व 17 एवढी असते. प्रश्न 25, जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा डॅश डॅशकडे द्यावा लागतो. कोणाकडे द्यावा लागतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विभागीय आयुक्त. जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे द्यावा लागतो. 26वा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण डॅश डॅश समित्यांमार्फत चालते. तर एकूण 10 समित्यांमार्फत चालते. जिल्हा परिषदेचे कामकाज हे स्थायी समितीसह एकूण 10 समित्यांमार्फत चालते. तर थांबूया इथेच. आजच्यासाठी एवढेच प्रश्न होते. तुम्हाला अजून प्रश्न पाहिजे असतील तर कमेंटमध्ये तसं सांगा, मी यावरती प्लेलिस्ट बनवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.